नमस्कार मित्रांनो, आज आपण टिफिनमध्ये मिक्स व्हेज भाजी देणार आहोत आणि त्यासाठी आपण कढईमध्ये राईचं तेल टाकूया। राईचं तेल हे हेल्दी आहेच आणि याचा अरोमा ह्या भाजीमध्ये खूप चांगला येतो। आपण यामध्ये जिरं टाकूया। त्याचबरोबर आपण कांदा शिजवत ठेवला आहे। कांद्यामध्ये आपण खडे गरम मसाले टाकले आहेत त्या आणि कांदा आपल्याला ब्राऊन करायचा आहे। कांदा ब्राऊन होईपर्यंत आपण आपल्या भाज्या शिजवून घेऊया। भाज्यांमध्ये मी गाजर घेतला आहे, कॅप्सिकम घेतले आहे, फरसबी घेतली आहे आणि ह्या भाज्या नीट कट करून आपल्याला लो मीडियम फ्लेमवर आपल्याला शिजवायच्या आहेत। आणि त्याचबरोबर आपण ह्या भाज्या शिजेपर्यंत आपली टॅमॅटोची प्युरीसुद्धा तयार केलेली आहे आणि भाज्याही जरा शिजल्या की आपण त्यामध्ये लास्टला वाटाणे टाकणार आहोत। तुम्ही बघू शकता ह्या भाज्या जरा चांगल्या शिजलेल्या आहेत। ह्या लो मीडियम फ्लेमवर मी शिजवल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये आपण शेवटी वाटाणा टाकतो कारण वाटाणा हा लवकर शिजतो या भाज्यांच्या तुलनेमध्ये। तर आपली ही कांद्याची पेस्टसुद्धा तयार झालेली आहे आणि आपण आता ह्या भाज्यांमध्ये आपण हे पावडर मसाले आहेत। ह्याच्यामध्ये हळद आहे, जिरा पावडर आहे, धना पावडर आहे, गरम मसाले आहेत। हे आपण सगळे स्पाइसेस टाकलेले आहेत आणि हे शिजेपर्यंत आपण ह्यामध्ये आता कांद्याची पेस्ट टाकणार आहोत। कांद्याची पेस्ट तुम्ही बघू शकता, कांद्याची पेस्ट मी टाकलेली आहे। कांद्याची पेस्ट ही आपल्याला चांगल्या प्रकारे शिजवायची आहे। तुम्ही बघू शकता तेल आलेलं आहे वरती। आता ही कांद्याची पेस्ट शिजली की त्यानंतर आपल्याला टोमॅटोची पेस्ट टाकायची आहे, म्हणजे प्युरी टाकायची आहे टोमॅटोची। आणि टोमॅटोची प्युरी टाकल्यावर आपल्याला हा पनीर जो आहे, पनीर मी ग्रीन चटणीमध्ये मॅरिनेट करून OTGमध्ये मी शिजवलं आहे। तर हा पनीर आपल्याला टाकायचा आहे आणि पनीर टाकल्याच्या नंतर आपली भाजी ऑलमोस्ट रेडी झालेलीच आहे। त्यामध्ये आपण आता ही लास्टला ह्याच्यामध्ये आपण एक आमची स्पेशालिटी म्हणून आम्ही तेल घेत आहोत। तेलामध्ये आम्ही जरासं जिरं आणि लसूण, हा चॉप्ड केलेला लसूण आहे, हा आम्ही ब्राऊन होईपर्यंत शिजवतो आणि त्यानंतर हा मालवणी मसाला आहे, हे आपण वरतून टाकत आहोत। ह्याची चव खूप चांगली येते गाईज। आणि ह्याच्यानंतर कोथिंबीर, फ्रेश क्रीम आणि मीठ ह्या टाकून आपली भाजी तयार आहे। तुम्ही ही भाजी नक्की घरी ट्राय करा। चला बाय, थँक्यू।